हाय हॅलो नमस्कार, मी नीता क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. यावर्षी पावसाळा सुरू झाल्यापासून मी पावसात भिजलेच नव्हते आणि आज मला भिजण्याचं कारण मिळालं, कारण की मी आज हॉस्पिटलमध्ये गेलेले टाके काढायला आणि टाके रिमूव्ह करून मी घरी आले आणि त्यानंतर पाऊस होता भरपूर, म्हणून मग मुलांसोबत थोडंसं असं पावसात भिजले, म्हणजे भिजले नाही पण पावसाचा आस्वाद घेतला. आणि त्यानंतरच आता पुढे आपण कंटिन्यू बघूया. आता चालू. आज ऑपरेशन होऊन मला 10 दिवस पूर्ण झालेत. 10 दिवस पूर्ण झालेत आणि 11 दिवस झालेत आणि आज माझे ना टाके काढण्यात आलेत, म्हणजे स्टिचेस आहेत ना ते काढण्यात आलेत. आणि ते म्हणजे ते काढल्यावर ना मला ऑपरेशनच्या वेळेस म्हणजे ते मला ॲनेस्थेसिया दिलेला, म्हणून मला तर तेव्हा तर त्रास कळून आला नाही. आणि त्यानंतर एवढे दिवस पण ते टाके होते ना, तर त्याच्यावर पट्टी वगैरे लावलेली, तेव्हा मला दुखत नव्हतं. पण आज जेव्हा ते टाके काढले ना, ते टाके काढताना देखील मी हॉस्पिटलमध्ये रडले आणि आता घरी येऊन पण मला रडायला आलं. मी एवढ्या दिवसात म्हणजे माझ्या चेहऱ्यावर बघून वाटत पण नव्हतं की माझं एवढं मोठं ऑपरेशन झालेलं आहे किंवा मला काही त्रास होतो, असं काहीच वाटलं नव्हतं. आणि आज मला दुखत पण आहे आणि मी रडली पण. आज काय माहीत का पण मला रडायला आलं, आज खूप रडले. हॉस्पिटलमधून आल्यानंतर मिस्टर जरा आले आणि बसले जवळ ना, तर तेव्हा मला रडायला चालू, खूप रडले. आणि डॉक्टरांनी म्हणजे मला सांगितलं आहे आज की आज त्या म्हणजे टाक्यांवर ते टाके काढले. डॉक्टरांनी म्हणजे मला आज सांगितलं ते टाके काढताना की म्हणजे आज टाक्यांवर पाणी पण नाही पडू द्यायचं आणि जड काही उचलायचं वगैरे पण नाही आहे, कारण की ते आधी टाके होते ना तिथे, तर ती स्किन अशी चिपकलेली होती. आता ते टाके जोरात खेचलं त्या लोकांनी, तर तार उतरून त्याचा खेचला आणि त्याच्यानंतर ते टाक्यांच्या इथे ना ते त्या रेषा आहेत ना त्याच्या उघडलेल्या अशा दिसत आहेत पूर्ण. मी फोटो लावेल बघा, याच्यामध्ये दाखवेल मी तुम्हाला. तर त्या स्टिचेस ओपन दिसत आहेत, तर त्याच्यामुळे ना खूप त्रास झाला ते काढताना. म्हणजे ऑपरेशन करताना ॲनेस्थेसिया होता, पण ते टाके काढताना ॲनेस्थेसिया नव्हता दिलेलं. ते म्हणजे अगदी एवढं भयंकर दुखलं ना, तर खूप दुखलं. आणि त्याच्यानंतर घरी आल्यावर पण मग ते टाके बघूनच मला रडायला आलं. म्हटलं माझं पोट एवढं, मला असं वाटलेलं नाही टाके नसतील, थोडंच काहीतरी असेल, पण एवढ्या मोठ्या मोठ्या चिरा आहेत आणि त्याच्यामुळे माझं पोट अगदी विचित्र दिसत आहे, म्हणून मला रडायला येतं ते बघून की यार शिट. मी एवढं याच्याने सांगायचे की म्हणजे गर्व करायचा नसतं कोणत्याही गोष्टीवर. मी माझं पोट बघून म्हणायचे, मला असं माझ्याकडे ब्लाऊज वगैरे द्यायला, ड्रेस वगैरे घ्यायला कोणी आलं ना की मला स्ट्रेच मार्क्स दिसायचे ना, तर मी म्हणायची की माझ्या पोटावर एक पण स्ट्रेच मार्क्स नाही आहे. मी पार्लरवालीला पण सांगायचे की मेरे पेट पे एक भी स्ट्रेच मार्क्स नाही आहे. आणि आता ते स्ट्रेच मार्क्स नाही आहेत, पण हे टाक्याचे मार्क्स आहेत ना, ते एवढे भयंकर दिसत आहेत ना आता. तर आता मला कसं तरी वाटतं. आणि म्हणून मग मला म्हणजे मला सांगितलं आज काही काम नाही करायचं आणि उठायचं पण नाही, जास्त आराम करायला सांगितलं आहे. म्हणून मग मिस्टर म्हणत होते की मी स्वयंपाक करतो. आणि बाहेरचं खायला तर अजिबात नाही सांगितलं मला, तर सांगितलं आहे बाहेरचं अजिबात म्हणजे तुम्ही विसरूनच जा, आता खायचंच नाही, कारण की त्याच्यामध्ये ते डॉक्टर बोलले की अजिनोमोटो वगैरे काही असतं, तर त्याच्यामुळे अजिबात बाहेरचं खायचं नाही आहे. काही असो, खिचडी भात असो, काही असो, तर घरचं खायचं आहे. म्हणून मग मिस्टर तर बोलत होते की मी स्वयंपाक करतो, पण ते थोडा वेळ गप्पा मारले आणि माझ्या आधी तेच झोपून गेले. तर आमच्याकडे स्वयंपाक कोण करते ना, ते दाखवते मी तुम्हाला आता. बघा, आमचा शेफ आहे ना, मास्टर शेफ आहे आमचा. मास्टर शेफ स्वयंपाक करतोय. काय काय बनवते सिद्धांत? खिचडी येते का तुला? येते ना. हां, येते ना. करशील बरोबर. हा, करणार. पण का करतोयस? असंच. का? तुला काम करता येणार नाही म्हणून. तुला काम करता येणार नाही म्हणून. हो का, थँक्यू. येईल का पण बरोबर? हा, येणार. दुपारी काय बनवलं होतं तू? दाखव. दुपारी बनवलेली भाजी दाखव. टोपलीमध्ये झाकून ठेवली बघ, दाखव. आण. अरे वा, काय रेसिपी सांग बरं, कशी बनवली होती? दिसत नाही, तू मागे जा थोडंसं मागे जा. कशी बनवली होती सांग. फ्लावर शिजवले, हम्म, त्याच्यामध्ये नंतर मिरच्या, टमाटर, हम्म, लसूण हे कापून टाकले. हम्म. तेलमध्ये हां, एक एक करून त्याच्यामध्ये हळद टाकली, हम्म, अजून जिरं टाकलं, हम्म, अजून धना पावडर, मिरची पावडर टाकलं, हम्म.
फ्लावर टाकलं, त्याच्यानंतर त्याला मिक्स केलं, थोडं पाणी टाकलं. आधी काय केलं व्यवस्थित प्रोसेस सांग. सुरुवातीला काय केलं? सुरुवातीला फ्लावर शिजवले, त्याच्यानंतर लसूण, लसूणचा पेस्ट करून घेतला, अजून टमाटर कापले, अजून किती टमाटर होते? 1 टमाटर, अजून 3-4 मिरच्या कापल्या बारीक. त्याच्यानंतर तेल घेतलं, तेलमध्ये लसूण घातले, मिरची टाकली, मिरची कोणती? कापलेली मिरची, जिरं टाकलं, नंतर टमाटर टाकले, शिजवलेले फ्लावर टाकले, मिक्स केलं. ते मसाले होते, ते मसाल्याचा स्वाद पण त्याच्यामध्ये गेला आणि अशी अप्रतिम भाजी बनवून समोर आली. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणूनच मी तुला काय म्हणते, मास्टर शेफ. हे बघा, मी माझ्या मुलांना ना दोघांना पण अशी सर्व गुण संपन्न बनवणार आहे, की म्हणजे पुढे जाऊन त्यांच्या होणाऱ्या कोण असतील त्यांना त्रास नको आणि त्यांनी मला शिव्या घालायला नको की काही शिकवलेलं नाही म्हणून म्हणजे किती पण मोठ्या नोकरीवर लागले ना तरी माझे मुलं सगळं काही करतील असं मी माझ्या मुलांना शिकवून ठेवते. बरोबर ना सिद्धांत? बरोबर एकदम ना. मेलो का राजा तैयार हो रहा है, फिर मेलो की रानी राज करेगी, है ना? झालंय जेवण एकदम बारीक. कोणी बनवलं? पप्पानी, दादानी, कोणी बनवलं? दोघांनी मिळून. छान झालंय, मस्त. थँक्यू. वेलकम. पप्पाला पण थँक्यू म्हणायचं आपण. पप्पा जेवायला झाली नाही. या जेवायला. छान झालं बघ. काळजी घेतात ना आपली तर बरं वाटतं. उपवास होता पप्पाचा? नाही रे, त्यांना भूक नव्हती म्हणे. दुपारी उशिरा जेवले ना म्हणून ते जेवले नाही, पण त्यांनी जेवण बनवलं. पहिल्यांदा म्हणजे आधी एवढ्या 14-15 वर्षातून आधी एक वेळा बनवलं असेल आणि आता एकदा बनवलं. छान बनवलं. या जेवायला. मध्ये व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून आभार आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.